थँक्यू. प्रिया मॅम. मॅम मी ना तुम्हाला म्हणजे स्टार्ट फक्त हे करेल मी. आय गेस 2 वर्षापासून तुम्हाला फॉलो करते आणि मी त्यावेळेस ना तुम्हाला स्टॉक मार्केटचं म्हणजे त्यावेळेस मी इन्क्वायरी केली होती आणि असं व्हायचं करू, बट ते ना ग्राफ आणि ते बघितलेलं असायचं, हे मला जमणार नाही सोडा, हे मला जमणार नाही सोडा, असं मी भरपूरदा म्हणजे ते तुमचा नंबर सेव्ह त्या ह्याच्यानेच होता की करू करू करू. आणि ह्यावेळेस म्हटलं चला. आणि त्यावेळेस नो नो डाऊट त्यावेळेस मला 2 जॉब होते, थोडी फायनान्शियली अजून बेटर ह्याच्यात होती, त्यासाठी ऑलरेडी ऑक्युपाईड आहे, जाऊ दे सोड, ऑलरेडी ऑक्युपाईड आहे सोड. हा बट आत्ता जेव्हा मी घेतलं ना तेव्हा मला कळतं की अरे मी जो मे बी मी त्यावेळेस तर 2 वर्ष आधी जो स्ट्रेस घेतला होता ना की अरे हे असेल ते असेल मला जमणार नाही, आता माझं वाटतं की अरे म्हणजे त्यावेळेस पण घेतला असता, विचार केला असता तरी चाललं असतं मला. की मी जो विचार केला होता, ज्या विचार करून या क्लासला जॉईन केलं होतं त्यातलं काहीच नाहीये ते. म्हणजे मे बी टेक्निकल मध्ये गेल्यावर मे बी ते असू शकतं, बट आतापर्यंत जो माझा थॉट प्रोसेस होता, कारण बिंग अ डेंटिस्ट ना मॅथ्सची काही कनेक्शन ना ते कॅल्क्युलेशन आणि ते त्या गोष्टी म्हणजे आता पण जे गेलं माझे बोटं निघतात कॅल्क्युलेट करताना की अरे तर माझी अशी सिच्युएशन मधनं मी आलेली आहे. मग ते त्यामुळे मला असं होतं ना सेटबॅक असं थोडंसं होल्ड होत होतं की नाही यार मला नाही जमणार, नाही होणार, हे माझ्यासाठी नाहीये ते. आता असं झालं की हसबंड पण मला घे तुझं खूप वर्षापासून चालू आहे, करून तर बघ, बघू पुढच्या पुढे असं त्या ह्याच्याने मिळाले. आणि म्हणजे आतापर्यंत मी खरं सांगते, मी पण मॅम मनीषा मॅम जसं बोलल्या, मी प्रॅक्टिकल खूप काही केलेलं नाहीये, बट एक ऍटलीस्ट हा जो मला वाटलं होतं की जो थोडासा तो फॅक्टर तर कमी झालाय की मी ट्राय तर करू शकते, एवढं ह्याच्यावरती तरी आलेली नॉलेज घेऊन जो की हा असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच मॅम. देर थँक्यू. आहे दुरुस्त आहे. डोंट येस एक्झॅक्टली, देर आहे दुरुस्त आहे. एक दिवाळी गिफ्ट पाठवते कॅल्क्युलेटर. सगळ्यांना मॅडम. मी कॅल्क्युलेटर खरंच परचेस करणार आहे आता. तुमच्याकडे आहे तर ऑलरेडी. त्यांना बायोच्या स्टुडंटसाठी गरजेचं असतं. आपण मॅथ्सचे स्टुडंट आहोत. बट एक एक्सपिरियन्स मी मागे शेअर केला होता. गंगा मॅडम म्हणून आहेत, पैठण, आमच्या औरंगाबाद जवळ, तुम्हाला लोकांना माहिती असेल, पैठणी साडी जिथे बनते, छोटंसं Yes, गाव ma'am. आहे. आणि त्या गावात त्यांचं किराणा दुकान आहे. त्या तुम्ही डॉक्टर आहात मॅम, त्या 10वी पास पण नाही आहेत. आणि जेव्हा माझं एक सेमिनार झालं लोकमतचं, ते घेऊन आला, ते प्रिंट न्यूजपेपरमध्ये आलेलं, ते प्रिंट घेऊन आला. आणि शी सेड, मला नाही जमणार का शीतल मॅडम, मला करायचंय पण. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारलेला, पैसे मोजता येतात ना? आणि आज ती लेडी रोज 5,000 रुपये कमवते इंट्राडे मध्ये. डिलिव्हरी वेगळ्या आहेत त्यांच्या, म्हणजे खूप चांगलं काम करतायत त्या. सो डझंट मॅटर, मैथ क्लास तो पैसे गिनना आ गया तो बस हो गया. पैसे गिनना आना जरुरी आहे. सो थँक्यू गाईज. मला पण खूप मजा आली तुमच्या सगळ्यांसोबत. मराठी शिकवायला मिळालं, आपली भाषा रीटा मॅमला अजून बरं वाटलं.